हाय फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवूया आलू भुजिया। संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी चहासोबत मस्त असा स्नॅक्स आहे। कुरकुरीत आलू भुजिया बनवायला खूपच सोपी आणि पटकन होणारी रेसिपी। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। इथे मी 5 मीडियम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे घेतले आहेत। हे बटाटे आता खिसून घेऊया। मॅशरनेही मॅश करू शकता, पण खिसून घेतल्याने गुठळ्या राहत नाहीत, म्हणून खिसून घ्यायचे। सगळे बटाटे खिसून घेतले। आता यामध्ये 1 चमचा हळद घालू, काळे मीठ अर्धा चमचा, 1 चमचा रेग्युलर मीठ साधं मीठ, चाट मसाला 2 चमचे, 1 चमचा ओवा असा चोळून घालू, 1 छोटा चमचा आमचूर पावडर, 2 कप बेसन पीठ, 1/4 कप तांदळाची पिठी, काळे मिरे पावडर 1 चमचा। आता पाणी न घालता व्यवस्थित मळून घ्यायचे। जास्त पातळ नाही किंवा घट्टही नाही करायचे। असे सैलसर ठेवायचे। 2 चमचा तेल घालून 20 मिनिटं असेच साईडला ठेवून देऊ। वीस मिनिटांनंतर साच्याला आतून तेल लावू आणि चकतीलाही तेल लावून घेऊ। आता यामध्ये पीठ घालूया। जे आपण मळून ठेवलेले पीठ आहे ते या साच्यामध्ये भरून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित बंद करू। आता मीडियम फ्लेमवर तेल तापवले आहे। तेलामध्ये शेव सारखे सोडू। लसूण शेवची ही रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आणि दोन्ही बाजूनी मीडियम फ्लेमवर थोड्याशा ब्राऊन कलरवर झाल्या की बाहेर काढू। बुडबुडे कमी झाले की समजा आलू भुजिया तयार आहे। मस्त कुरकुरीत टेस्टी आलू भुजिया झाली आहे आणि मी तर इथे बसून मस्त खाणार आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा। बाय बाय।